नमस्कार. मी महेंद्र पांगळ, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मुरुड, लातूर. आज आपण विकासाच्या संकल्पना पाहणार आहोत. विकासाच्या संकल्पना ह्या बदलत गेल्या आणि ह्या विकासाच्या संकल्पना पाहत असताना मानव विकासाची संकल्पना आपण खोलवर पाहणार आहे. ही मानव विकासाची संकल्पना जी मी मांडतोय ती यशदामध्ये असताना आदरणीय रवींद्र चव्हाण आणि आदरणीय SD मुंडे या दोघांनी यशदामध्ये असताना मांडलेली होती. त्याचा मराठीतून अनुवाद मी करतोय. विकासाची संकल्पना बघत असताना जागतिक स्तरावर विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या. सुरुवातीला आर्थिक वृद्धी म्हणजे विकास हे संकल्पना पुढे आली. त्यामध्ये बदल होऊन मूलभूत सुविधा पुरवणे म्हणजेच विकास होय ही संकल्पना पुढे आली. त्यामध्येही बदल झाला आणि जीवनमान सुधारणा म्हणजे विकास ही संकल्पना पुढे आली. त्यामध्येही बदल होऊन विकास शाश्वत पाहिजे म्हणून शाश्वत विकासाची संकल्पना पुढे आली आणि त्यानंतर आला मानव विकासाची संकल्पना. ह्या संकल्पना बदलत का गेल्यात हे आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आर्थिक वृद्धी म्हणजे विकास ही संकल्पना ज्यावेळेस आली त्यावेळेस गृहीतका अशी होती की आर्थिक वृद्धी म्हणजेच विकास होय. एकदा आर्थिक वृद्धी झाली की विकास आपोआप होईल आणि समाजामधल्या काही जणांकडे जरी आर्थिक वृद्धी झाली तरी त्या समाजाच्या काही जणांकडून बाकीच्या समाजापर्यंत पैसा झिरपत जाईल. आर्थिक वृद्धी झिरपत खाली जाईल. ही संकल्पना हे गृहीतक समोर आले आणि ही संकल्पना मांडली गेली. पण प्रत्यक्षात काय झालं याच्यावर टीका काय झाली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक वृद्धी खाली झिरपलीच नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब आणखीन गरीब होत गेले. ही जी आर्थिक वृद्धीची पैसा झिरपण्याची संकल्पना होती त्यालाच मुख्यतः तडा गेला. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक वृद्धीमुळे आपोआप लोकांचा विकास होत नाही. त्यासाठी सुयोग्य धोरण व सुयोग्य शासन असणं गरजेचं आहे. ही संकल्पना थोडी आणखीन स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. आणि ते उदाहरण असं आहे की आम्ही 2000 साली सूक्ष्म नियोजनासाठी मायक्रो प्लॅनिंगसाठी पांडे गावात गेलो होतो. वाई तालुका, सातारा जिल्हा. त्या गावामध्ये गेलो आणि त्या गावामध्ये पाहिलं तर आर्थिक सुबत्ता तिथं नांदत होती. पण त्या आर्थिक सुबत्तेबरोबर विकास झाला का हा प्रश्न होता. कारण की मुबलक पाणी, भरपूर पीक आणि त्याचप्रमाणे भरपूर पैसा आला. पण त्या पैशाबरोबर विकास झाला का तर हा प्रश्न कुठेतरी समोर येतो की खरोखरच त्याला विकास म्हणायचं का. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर त्या पांडे गावामध्ये स्वीट कॉर्न आणि टमाट्याचं पीक मुबलक प्रमाणात घेतलं जायचं. तिथले शेतकरी मात्र ज्यांच्या नावावर शेती होती ते शेतकरी मात्र मस्तपैकी पारावर पत्ते खेळत बसत होते. आणि मी सहज विचारलं त्यांच्यापैकी एकाला की तुम्ही शेतात तर दिसत नाही, तुमचं शेत खूप चांगलं, तुम्ही दिसत तर नाही, मग असं कसं शक्य आहे. तर म्हणले आम्ही जायची गरजच नाही पडत आम्हाला शेताकडं. फार क्वचित आम्ही शेताकडे जातो कारण की आम्ही गुत्ता पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही शेती दिली आहे. कानडी माणसाला, कानडी मजूर, कर्नाटकातले मजूर त्यांना आम्ही दिली आणि आम्हाला शेताकडे जायची खूप काही आवश्यकताच भासत नाही.
मग ह्याला विकास म्हणूया का? पुढे काय झालं त्या गावचं ते परत कदाचित बोलेन तुम्हाला मी, पण ह्याला विकास म्हणायचं का हा प्रश्न येतो. म्हणजेच ह्याचा अर्थ फक्त आर्थिक वृद्धी विकासास कारणीभूत ठरवू शकत नाही. आर्थिक वृद्धी म्हणजे विकास हे होऊ शकत नाही हे आपण आत्ता पाहिलं, कारण की त्याच्याबरोबर सुयोग्य धोरण व सुयोग्य शासन पाहिजे. मग ह्या विकासाच्या संकल्पनेमध्ये आणखीन बदल झाला आणि त्यानंतर सांगितलं की मूलभूत सुविधा पुरवणे म्हणजे विकास. आता मूलभूत सुविधा कोणत्या? लहानपणीच आपण शिकलो ना, माहिती आहे तुम्हाला त्या. अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, वस्त्र, निवारा याचा पुरवठा राज्य शासनानं लोकांना केला, त्यालाच आपण विकास असं म्हणूया. ही संकल्पना समोर आहे आणि राज्य शासनाने ह्या जर मूलभूत सुविधा पुरवल्या यालाच आपण विकास म्हणू, ही संकल्पना पुढे आली. आता याच्यावर टीका होत असताना असं झालं की मूलभूत सुविधा कोणत्या हे ठरवणारे शासन करते. तुम्ही म्हणताल ठरवलं कुणीही तरी मूलभूत सुविधा बदलणार आहेत का? अन्न, वस्त्र, निवारा. तर थोडं ह्या संकल्पनेकडे परत अजून एकदा बघा की टीका कशी झाली ती. आज समजा एखाद्या शेतकऱ्याला विचारलं की तुझ्या मूलभूत सुविधा कोणत्या आहेत, काय म्हणेल शेतकरी? शेतकरी म्हणेल मला शेतीसाठी पाणी, वीज आणि माझ्या शेतमालाला भाव द्या, योग्य तो भाव द्या, ही माझी मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा कसा घ्यायचा ते मी बघेन. पटतंय ना? मूलभूत सुविधा कोणत्या? हे अन्न, वस्त्र, निवारा शेतकऱ्यासाठी नाही हो. शेतकऱ्यासाठी मूलभूत सुविधा वेगळे. त्या मूलभूत सुविधा जर शासनानं दिल्या तर शेतकरी म्हणेल अन्न, वस्त्र, निवारा मी घेईन ना. तशाच ह्या मूलभूत सुविधा बदलत राहतात ना हो. आज आदिवासी लोकांना म्हणा बरं तुम्ही, वस्त्र हे तुमचं मूलभूत सुविधा आहे म्हणून, ते म्हणतील आम्ही वस्त्रच घालत नाही, तर वस्त्र कशासाठी आम्हाला मूलभूत सुविधा होती? आणखीन कोणाचं उदाहरण घेऊया, विद्यार्थ्यांना म्हणूया, आणखीन कोणाला तरी विचारून बघूया तुमच्या मूलभूत सुविधा कोणत्या आहेत ते. त्या मूलभूत सुविधा कदाचित बदलल्या जातील जर लोकांकडून त्या मूलभूत सुविधेचा विचार आला तर. पण ह्या मूलभूत सुविधा ठरवल्या होत्या शासनाने, शासनकर्त्यांनी, आणि त्यामुळं याच्यावर टीका अशी झाली की मूलभूत सुविधा कोणत्या हे ठरवणारे शासनकर्ते ठरले, लोक नाही. बरं, ठरवलेल्या मूलभूत सुविधा तरी दिल्या का हो? आज आकडेवारी बघू शकताय तुम्ही. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने किंवा जागतिक स्तरावर विचार केला तरी आज जगभरात उपाशीपोटी मरणारे लोक किती आहेत विचार करू शकता. वस्त्र किती जणांकडे नाही त्याचा विचार करू शकता. आणि निवाऱ्याविषयी मी काय बोलू, एकच योजना अजूनही घरकुलासाठी तेच चालू राहते. ह्याचा अर्थ काय होतो? अजूनही पाहिजे तेवढ्या लोकांना निवारा पोचलेलाच नाही. कितीतरी उदाहरण तुम्हाला देता येतील, पाहिजे तेवढे उदाहरण देता येतील, पण यामध्ये मी स्पष्ट एवढंच करू इच्छितोय की मूलभूत सुविधा कोणत्या ही लोकांनी ठरवलेल्या पाहिजे, शासनकर्त्यांनी नाही. मूलभूत सुविधा पुरवणे या विकासाच्या संकल्पनेमध्येही बदल झाला आणि फक्त मूलभूत सुविधा पुरवल्याने विकास होणार नाही, तर लोकांचं जीवनमान सुधारणा झाली पाहिजे, ही संकल्पना पुढे आली. लोकांचं जीवनमान सुधारणा झाली की आपण त्याला विकास म्हणूया. परत त्याच्यावर टीका अशी झाली की जीवनमान सुधारणा मानायचं कोणाला? परत लक्षात घ्या, जीवनमान सुधारणा कशाला म्हणायचं?
नीटचे कपडे आणि राहणीमानामध्ये बदल झाला, याला जीवनमान सुधारणा म्हणायचं का? पुरेसे अन्न, नीटचे कपडे आणि राहायला व्यवस्थित मिळालं, यालाच आपण जीवनमान सुधारणा म्हणूया का? तर नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये सक्रिय लोकसहभाग हा महत्वाचा घटक सोयीने विसरला गेला. सक्रिय लोकसहभागाशिवाय जीवनमान सुधारणा होऊ शकत नाही. पटतंय का? उदाहरण देतो. बघा, मुंबईचा व्यक्ती ज्याचं जीवनमान सुधारणा खूप चांगलं रेटिंग त्याला दिलं जातं, जो घड्याळाच्या काठ्याप्रमाणे पळत राहतोय, पण त्या मुंबईच्या लोकांना घरातून तो बाहेर पडलाय, संध्याकाळी वापस येईल का नाही याची शाश्वती नाही, त्याला तुम्ही म्हणणार का जीवनमान सुधारणा झाली म्हणून? ह्या जीवनमान सुधारणेमध्ये त्याला जर शेजारी कोणी राहतंय हे माहीत नसेल किंवा शेजारी एखादा मृत झाला तर त्याला वास आल्यावर कळतं की इथं कोणीतरी मेलेलं आहे आणि आपण पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे म्हणून. ही जर अवस्था समाजामध्ये राहणाऱ्या माणसाची असेल तर त्याला आपण जीवनमान सुधारणा म्हणूया का? आणखीन थोडं उदाहरण देतो जे ग्रामीण भागातले त्यांना पटकन लक्षात येईल ह्या सगळ्या गोष्टी. कशाला म्हणायचं जीवनमान सुधारणा? ते समजा मुंबईच्या हायवेवर, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एखादा ऍक्सिडेंट झाला आणि 4-5 जण त्या ऍक्सिडेंटमध्ये गेली. किती लोक थांबतील? ते जिवंत आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी तरी कुणी थांबेल का? मदत करण्यासाठी कुणी थांबेल का? एवढंच नाही तर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि एखाद्याचा हात पाय मोडला, किती जण थांबतील? माहित नाही. पण तेच ग्रामीण भागामध्ये शाळेतला मुलगा सायकलवरून पडला आणि त्याला खरचटलं, 10 जण लोक एकत्र गोळा होतील आणि विचारपूस करतील की खरंच तुला कुठं लागले का म्हणून. कशाला म्हणायचं जीवनमान सुधारणा? परत अजून एकदा लक्षात ठेवा, सक्रिय लोकसहभाग, कारण की आपण मानव आहोत आणि समाजामध्ये राहतोय. ज्या समाजामध्ये सक्रिय लोकसहभाग नाही त्याला जीवनमान सुधारणा म्हणता येईल का? त्यामुळं जीवनमान सुधारणेमध्ये लोकसहभाग हा एक महत्वाचा घटक आहे. हे विसरून कसं चालेल? त्यामुळं ही जीवनमान सुधारण्याची संकल्पना ती सुद्धा बदलावी लागली, बदलत गेली आणि पुढे आपण पाहणार आहोत शाश्वत विकास. शाश्वत चिरकाळ टिकणारा, जास्तीत जास्त कालावधीपर्यंत टिकणारा तो शाश्वत. जीवनमान सुधारणा या संकल्पनेमध्ये बदल होऊन शाश्वत विकासाचा विचार केला गेला. पण या शाश्वत विकासामध्ये बहुतांशी नैसर्गिक साधन संपत्तीची शाश्वतता विचारात घेतली गेली. टीका अशी झाली, फक्त नैसर्गिक शाश्वतताच विचारात घेऊन चालेल का? तर त्याच्यामध्ये आणखी 3 मुद्द्याची शाश्वतता आपण विचारात घ्यावी लागेल. पहिला मुद्दा आर्थिक. आर्थिक शाश्वतता त्यावेळेसच राहील ज्यावेळेस मी ऋण नियंत्रित असेल, म्हणजे माझ्यावरचे ऋण कर्ज हे नियंत्रित असेल. ते जर नियंत्रित नसेल तर मला आर्थिक शाश्वतता आहे असं कसं म्हणता येईल? मग माझ्या एकट्याचाही विचार तोच. सपोज मला कर्जाचे हप्ते महिन्याला काहीतरी लाख भरायचे आहेत,
आणि माझी कमाईच समजा 70-80 हजाराच्या घरात असेल तर ती आर्थिक शाश्वतता माझी राहील का? जशी माझी राहणार नाही तशीच गावची राहणार नाही, तशीच देशाचीही राहणार नाही. त्यामुळं शाश्वततेचा विचार करताना ह्या आर्थिक शाश्वततेबद्दल विचार करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा येतो जी शाश्वत विकासामध्ये विचार केला नाही, आणि तो मुद्दा येतो सामाजिक शाश्वततेचा. सामाजिक शाश्वतता कशी? तर ती समतेला गृहीत धरून असली पाहिजे. समता, समानता नाही, समता. समतेला गृहीत धरून असली पाहिजे. आणि ह्या समतेला गृहीत धरून असलेल्यामध्ये जर ही विचार केला नाही तर आपल्या समाजापैकी काही समाज मागासलेला राहिला आणि काही समाज पुढे गेलाय. असं जर राहिलं चित्र तर सामाजिक शाश्वतता राहू शकत नाही. अगदी कितीही उदाहरण आपण देऊ शकता. तुम्ही जगभरातले उदाहरण देऊ शकता. जे अविकसित राष्ट्र आहेत त्यांच्यामुळं धोका संपवतो पूर्ण जगाला, होय का नाही? तसंच आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये जो समाज वंचित राहिलेला आहे तो सामाजिक शाश्वतता राहू देणार नाही. त्यामुळं सामाजिक शाश्वतता याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल जर शाश्वततेचा विचार आपण करत असू तर. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पुढील पिढीमध्ये गुंतवणूक, मानवी शाश्वतता. उदाहरण देऊया, अगदी वैयक्तिक उदाहरणापासून आपण समाजापर्यंत जाऊया. समजा माझ्या विकासाची शाश्वतता मला टिकवायची असेल तर माझ्या मुलांना ती क्षमता मी दिली पाहिजे जेणेकरून माझी विकासाची शाश्वतता ती राहू शकेल. मग ती आर्थिक शाश्वतता असली तरी. अगदी तसंच पुढच्या पिढीमध्ये जोपर्यंत ती शाश्वतता राहत नाही, ती तेवढी क्षमता आपण पुढच्या पिढीला देत नाहीत तोपर्यंत आपली शाश्वतता राहू शकणार नाही. नाहीतर माझे आजोबा पणजोबा फार श्रीमंत आणि आता आमच्या वाट्याला काही चाललं नाही. त्याचं कारण महत्वाचं ठरतं ते म्हणजे पुढच्या पिढीमध्ये गुंतवणूक केलेली नाही. तीच बाब समाजाची ठरते. पुढच्या पिढीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक नाही केली, अगदी हिवरे बाजारचं उदाहरण देऊया. ठीक आहे, आज खूप छान आहे, पण त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जर गुंतवणूक नाही केली तर ते हिवरे बाजार तरी विकसित राहील का? नाही राहणार. त्यामुळे ह्याही शाश्वततेचा विचार करावा लागेल. ह्याही शाश्वततेचा विचार करावा लागेल. त्यामुळं नैसर्गिक शाश्वततेबरोबरच आर्थिक, सामाजिक आणि मानवी शाश्वतता, पुढील पिढीमध्ये गुंतवणुकीची शाश्वतता हे ठेवावे लागेल. शाश्वत विकासामध्ये या संकल्पनेमध्ये बदल होऊन त्यानंतर परत आली ती मानव विकासाची संकल्पना, मानव विकासाचा दृष्टिकोन. मानव विकासाचा दृष्टिकोन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लोकांचा लोकांकडून लोकांकरिता केलेला विकास. यामध्ये लोकांच्या क्षमता वृद्धी याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि एकदा क्षमता वृद्धी झाली लोकांची की लोक आपोआप सामाजिक संधी निर्माण करतील. आणि क्षमता वृद्धीनंतर व अभिसरणानंतर लोक स्वतःहून विकसित होतील यात काही शंका नाही. त्यामुळं मानव विकासाच्या दृष्टिकोनातून मानव विकासाची क्षमता वाढली पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे. विकासाची व्याख्या तंतोतंत करता येणार नाही, परंतु खालील बाबीचा विचारात घेऊन विकासाचे वर्णन करता येईल. आणि त्या खालील बाबी म्हणजे तो लोकांचा असायला हवा, तो लोकांकडून झाला पाहिजे व तो लोकांसाठी असायला हवा.
ऐकल्यासारखं वाटतंय ना? बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. लोकशाहीचं मूळच आहे ते. बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. लोकांचा विकास, ऑफ द पीपल. हे बघत असताना आपल्याला थोडं वाढ आणि विकास याच्याविषयी चर्चा करायला लागेल. आत्तापर्यंत काय आपला विकास झाला नाही का? अगदी आरोग्याच्या सोयी झाल्या, रस्ते झाले, स्वच्छता झाली काही प्रमाणात, शिक्षणाच्या सुविधा झाल्या. हे सगळं झालंय की वाहतूक ती महत्वाची होती. बऱ्याच गावांना वाहतूक झाली, पण याला विकास म्हणू शकत नाही, याला आपण वाढ म्हणूया. त्या वाढीचं रूपांतर जोपर्यंत लोकांसाठी होत नाही, लोकांच्या विकासासाठी होत नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला विकास म्हणता येणार नाही. हे सिद्ध झालेलं आहे की वाढ आवश्यक असली तरी ती विकासासाठी पुरेशी नाही. प्रयत्न करतो ही संकल्पना स्पष्ट करण्याचा, हे विचार स्पष्ट करण्याचा. ग्रामीण भागातलंच उदाहरण देतोय. ग्रामीण भागात आता रस्ते झाले, सहजपणे शहरामध्ये अगदी 15-20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतोय आपण जवळच्या गावांना. मग त्या रस्त्याचा उपयोग जर तिथले तरुण शेतीकडे जाण्याच्या ऐवजी चला 15 मिनिटात शहर येते, जरा चहा पाणी करूया आणि गप्पा टप्पा मारूया, असा जर विचार करत असतील तर त्या रस्त्याचा उपयोग खरोखरच विकासासाठी झालाय का? हा प्रश्नचिन्ह येतोय. वाढीचे रूपांतर मानवी विकासासाठी झाले पाहिजे असं म्हणतात की आत्तापर्यंत विकासाच्या नावाखाली जेवढी काही वाढ झालेली आहे तेवढी वाढ जर विचारात घेतली तर रस्त्यावर जेवढा खर्च झालेला आहे तेवढ्या खर्चामध्ये रस्ता आज छतापेक्षा उंच असायला हवा. प्रत्येक गावचं बोलतोय ना मी, प्रत्येक गावचं बोलतोय. पाण्याच्या सुविधा पुरवण्यासाठी, वाढ करण्यासाठी जेवढे काही सुविधा दिल्यात तेवढ्या खर्चामध्ये काय झालं नसतं. एवढंच नाही तर त्या नाली बांधकामाच्या नावाखाली आतापर्यंत एकेका गावचा जर विचार केला तर पूर्ण जिल्ह्याला नालीचं काम झालं असतं. पूर्ण जिल्हाभर एवढं एका गावचं बजेट आतापर्यंत खर्च झालं आहे. मग ही वाढ जी पाहिजे ती कुणाला पाहिजे, कशासाठी पाहिजे? का प्रत्येक जण ह्या वाढीचाच विचार करताय? रस्त्याचा, नालीचा, बांधकामाचा हाच विचार का होतोय? कारण अगदी स्पष्ट आहे, मी सांगण्याची आवश्यकताच नाहीये. कारण की तो लोकांसाठी विकास नाहीच आहे, तो उच्चभ्रूसाठी विकास आहे. आणि कोणाच्या नावाखाली? सामान्य जनतेच्या, सामान्य लोकांच्या जीवावर हा वाढीला आपण विकास म्हणतोय. आजच पाहिजे होते, उद्या नकोय. या वर्षी आपण रस्ते, नाली, अमुक डमुक करू आणि त्याच्यानंतर आपण लोकांच्या विकासाबद्दल विचार करू. लक्षात ठेवा, टुमॉरो नेव्हर कम्स. आजपासूनच त्याची सुरुवात झाली पाहिजे. असा जोपर्यंत विचार येणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. नाहीतर आपण विकासाच्या नावाखाली फक्त वाढ करू आणि ती कुणाच्या फायद्याची असेल
हे मी सांगण्याची आवश्यकताच नाहीये. विचार करूया महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये कमीत कमी पाणी पुरवठ्याच्या 5 योजना झाल्या असतील. माझा प्रश्न असा आहे की 5 योजना झाल्या हो, पण टँकर बंद झाले का? नाही झाले. तेच हिवरे बाजारचा विचार करू, अगदी 250-300 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा 250-300 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा हिवरे बाजारमध्ये टँकरची आवश्यकता नाही हो. का नाहीये याचा विचार असायला हवा. आणि फक्त हिवरे बाजारच नाही, तुम्हाला कितीतरी उदाहरण देता येतील, वेगवेगळ्या प्रकारे देता येतील. त्या किकवारीमध्ये सटाणा तालुका नाशिक जिल्हा 1 मीटर नाली नाही हो, आणि आमचा नालीवर मात्र भरपूर खर्च होतोय. 1 मीटर सुद्धा नाली नाही, आवश्यकताच नाही नालीची. असं का? म्हणून परत अजून एकदा ह्या वाढीचा विचार करताना एक लक्षात ठेवायला हवं. अनेक अभ्यासांती हे सिद्ध झाले की लोकांमध्ये केलेली गुंतवणूक वाढीत रूपांतर होते आणि ती कमी खर्चाची व शाश्वत असते. काय फरक केला हिवरे बाजारने? काय फरक केला किकवारीने? काय फरक केला धामनेरच्या लोकांनी? कितीतरी उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये असे. लोकांना पाण्याचं शिक्षण दिलं हिवरे बाजार, आणि पाणी किती महत्वाचं आहे आणि कसं पुरू शकेल हे सांगितलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की 20-22 वर्ष झाली त्या गावामध्ये शेतीसाठी बोरवेल घेतलेला नाहीये. आणि थेंब ना थेंब पाणी पावसाचं झिरपण्यासाठी मदत केली. आणि म्हणूनच आज हिवरे बाजारचे लोक 250 ते 300 मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा 4 पीक घेऊ शकतात वर्षातून. आणि तेच मराठवाड्यामध्ये दुष्काळामध्ये 500 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो, आणि तरी सुद्धा आम्ही कोरड्याला कोरडेच. हे का बदल होत नाही? साधी सिंपल गोष्ट आहे. जोपर्यंत लोकांमध्ये गुंतवणूक करत नाही तोपर्यंत हा विकास होणं शक्य नाही. म्हणूनच परत अजून एकदा विचार करावा लागेल, हा लोकांचा विकास, ऑफ द पीपल, लोकांचा विकास झाला पाहिजे. बाय द पीपल, लोकांकडून विकास कोणाकडून झाला पाहिजे? तर लोकांकडून झाला पाहिजे. लोकांकडून झाला पाहिजे म्हणजेच विकासाच्या प्रक्रियेची मालकी ही लोकांची असायला हवी. मालकी लोकांची आहे. मग शासन काय करतं? तर शासनाने, NGOनी, सामाजिक संस्थांनी हे क्षमता वृद्धी केली पाहिजे लोकांची. ते खरं काम आहे. लोकांची अशी क्षमता वृद्धी केली पाहिजे की लोक स्वतःहून स्वतःची क्षमता विकास करू शकतील, स्वतःची मदत करू शकतील. लोकांची अशी मदत ज्यामुळे ते स्वतःसाठी संधी निर्माण करू शकतील, आणि अशी मदत ज्यामुळे लोक विकासासाठी एकमेकाचे भागीदार होऊ शकतील, सुसंवाद साधू शकतील व अंतिमतः बंधुभाव निर्माण करू शकतील. मालकी नकोय दुसऱ्यांकडे. मालकी ही कोणाची हवी? ज्यांचा विकास करायचा आहे त्यांच्याकडे ही मालकी हवी. मग याचा अर्थ कमी शासन असा होतोय का? तर बिलकुल नाही. उलट ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने अधिक शासन होय.
लोकांसाठी विकास, फॉर द पीपल. साध्य आणि साधन ह्यामधला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. साध्य आणि साधन यामधला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. मला सांगा, आपण नाव अगदी सहजपणे विचारतो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवी संसाधनाचा विकास. मला प्रश्न आहे, जर लोक संसाधन असतील तर मग साध्य काय? अगदीच साधं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतोय. मला कुठेतरी प्रवास करायचा आहे, मला कुठेतरी प्रवास करायचा आहे. माझं साधन काय हो? जे कोणतं वाहन असेल माझ्याकडे ते माझं साधन आहे. आणि लक्ष्य काय? मला जिथं जायचंय ते लक्ष्य आहे. माझा प्रश्न साधा आहे. मग लोक संसाधन कसे होतील? जर लोकांचाच विकास करायचा आहे आपल्याला, तर ते संसाधन कसे होतील? कसं म्हणू शकू आपण त्यांना संसाधन म्हणून? समृद्ध भारत बनवण्यासाठी ज्यामध्ये बरेचसे लोक 14व्या शतकात जगल्यासारखं जगतात, विकसित देश बनवण्यासाठी. अच्छा, अर्थात ह्याच्यामध्ये विचार केला जातो विकसित देश बनवण्यासाठी. आणि ही विकसितता आम्ही ठरवतो कशामुळं? तर GNP टर्म्स. खरोखरच GNP टर्म्स हे सगळं रिव्हील करतं का? हे सगळं सांगतं का खरोखरच देश इथपर्यंत गेलाय? म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर क्षेत्र विकास, एखाद्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी. का भिक्षा दिल्यासारखे, जसं काही ते पाळीव प्राणी आहेत, आम्ही हे तुम्हाला देतोय आणि तुमचा विकास करतोय, कशासाठी पाहिजे आपल्याला? लोक हे साधन नसून विकास प्रक्रियेचे अंतिम साध्य आहे हेच आपण विसरतो. विकासाची प्रक्रिया ही लोकांसाठी आहे, फॉर द पीपल, लोकांसाठी आहे, हे विसरता कामा नये. मंडळी, या पुढच्या सेशनमध्ये आपण आतापर्यंत जे पाहिलं आपण, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, यानंतर मानव विकासामध्ये घटक कोणते कोणते आहेत, ते का आले आणि त्या घटकांचा एकमेकाशी असलेला संबंध, याविषयी पुढच्या सेशनमध्ये आपण चर्चा करू. आत्तापर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय. माझा मेल ID आहे mm.bangla@gmail.com. नमस्कार.